दोस्तों किती छान बनलेला आहे आणि छान दिसत आहे। टेक्स्चर पण छान वाटत आहे। याचं खायला पण खूप टेस्टी आहे। एकदा बनवून बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। थँक्यू। नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत पालकचे चिले। पालकचे चिले बनवत आहोत तर त्याच्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते मी पालक घेतलेली आहे 1 पाव आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या आणि त्याच्यामध्ये लागणारे हे आहे सांबार आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक थोडंसं छोटंसं आलं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी 5-6 कड्या घेतल्या लसणाच्या। त्याच्यानंतर थोडंसं जिरं घेतलेलं आहे। आता आपण चिले बनवायचे म्हणजे डोशासारखेच असतात हे चिले वगैरे। तर आपण आता पालक स्वच्छ धुवून याचा पेस्ट तयार करूया वेगळा आणि याचा सुद्धा पेस्ट तयार करूया। आणि चला तर आता पेस्ट तयार करायला सुरुवात करते। आता आपण पेस्ट तयार करत आहोत। पेस्टसाठी मी घेतलेले ते 2 वाटी तांदूळ। आता मी तांदूळ याच्यामध्ये टाकलेले आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं हलकंसं जिरं टाकते, ओवा टाकते, थोडासा ओवा, चवीनुसार ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचपेक्षा पण कमी। आणि त्याच्यानंतर जो पेस्ट केला आपण मिरची आणि हे धनिया वगैरे याच्यामध्ये, तर थोडंसं हे टाकते आणि त्याच्यानंतर मग जो पालक पेस्ट केलेला होता आपण तो याच्यामध्ये टाकते। मी पालक पेस्ट टाकलेला आहे। आता त्याच्यानंतर मग चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकते। मीठ टाकलेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढं। आणि त्याच्यानंतर मग याचं पाणी टाकून सगळ्यांनी आपल्याला पेस्ट तयार करायचं आहे। छान छान मिक्स करते आता याला। आता याचं मिक्स करून छान याचे चिले बनवायला आपण सुरुवात करूया। आता थोडं 2 मिनिटं याला थोडंसं असं फेटाळते। बघा पेस्ट तयार होत आहे आता याच्या। चला तर आता आपण सुरुवात करूया बनवायची। डोशासारखेच बनतात हे। मी हे घेतलेलं आहे, ब्रश नाही घेतलेला आहे कारण कांदा आणि हे थोडंसं व्यवस्थित होते याला, त्याच्यामुळे मी कांद्याच्या त्याच्याने हे करते। आणि आता याच्यामध्ये आपण टाकूया आणि 2 मिनिटं याला थोडंसं आपण झाकून ठेवूया याला। चला तर आता आपला डोसा झालेला आहे। याला डोशासारखाच म्हणजे टेक्स्चर येते याला। आता याला काढूया आपण। बघा मंडळी किती छान बनलेला आहे। आता याला थोडा एक साईडने आता शिजवत आहे। आता एक साईडने कमी आचेवर शिजवलेला आहे मी। आणि आता चला तर आता सर्व करूया। छान आहे, व्यवस्थित आहे, खायला छान आहे। बघा एकदा करून